वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने वणी में आयोजित एक सभा में पीएम मोदी पर जमकर निशाना साधा। उन्होंने आरोप लगाया है कि पीएम संघ और बीजेपी को खत्म कर रहे हैं। प्रकाश आंबेडकर ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ साथ कांग्रेस पार्टी की भी आलोचना की। उन्होंने विकास ठाकरे को नितिन गडकरी के सामने खड़े करने को लेकर कांग्रेस पर हमला बोला। आंबेडकर ने कहा कि भाजपा के नेता ही अपनी पार्टी को भ्रष्ट बता रहे हैं। उन्होंने कहा कि मोदी के ही मंत्री उनसे दुखी है। वंचित के अध्यक्ष ने कहा कि ये जनता का काम है कि वंचित बहुजन आघाड़ी को 45% मतदान कैसे मिले। उद्याची निवडणूक जिंकायची असेल तर 5.5 लाख मताची गरज आहे हे असताना लक्षात घ्या। इथे फुले शाहू आंबेडकरी जनता जी आहे ही आता लोकांची लढाई झालेली आहे। राजकीय पक्ष लढायला तयार नाहीत। नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि नितीन गडकरी पडणार म्हणून त्यांनी दुःख पब्लिकली व्यक्त करायला सुरुवात केली। काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या पक्षामध्ये आस्तींचे निखारे जे आहेत किंवा भारतीय जनता पक्षाचे जे एजंट आहेत त्यांना पहिल्यांदा ओळखा, त्यांना बाहेर काढा, मगच तुम्ही असताना या ठिकाणी जमू शकता हे लक्षात। मी आम्ही बघतोय की नितीन गडकरी पडावा आणि काँग्रेसचे ठाकरे जिंकावे। तिथेच असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे बघतात आहेत की काँग्रेसचा उमेदवार ठाकरे पडला पाहिजे आणि नितीन गडकरी जिंकता। ही परिस्थिती आहे, हीच परिस्थिती आहे आणि त्यामध्ये आम्हाला सांगतात तुम्ही फक्त 2च जागा घ्या, जास्ती काही घेऊ नका। तुम्हाला काही मॅच फिक्सिंग करायची होती तर तुम्ही केली मॅच फिक्सिंग त्या ठिकाणी। आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपणच आता असताना भारतीय जनता पक्षाला अंगावर या ठिकाणी घेतलं। आणि म्हणून मी आज म्हणतोय की लोकांच्या समोर आपण असताना खरी परिस्थिती या ठिकाणी मांडली। न खाऊंगा न खाने दूंगा असं म्हणणारा त्याच्याच मंत्राला ऐकले आणि त्याच्याच पक्षातली लोक असं म्हणायला लागले की आमच्यासारखं भ्रष्ट सरकार दुसरं कुठलंच नाही।